आता अभंगांवर तर आपण आलोच आहे, तर कोणतीही मराठी मैफिल ज्यांच्या अभंगाशिवाय पूर्ण होत नाही अशा भीमसेन जोशींच्या गाण्यांनी आपली मैफिल आता आपण पुढे नेऊ। पंडित भीमसेन जोशी हे काकांचे अत्यंत आवडीचे कलाकार। पंडितजींच्या स्वित्झर्लंडच्या दौऱ्यात त्यांनी काकांच्या घरी मुक्काम केला होता। भीमसेन जोशींच्या आत्मचरित्रात या मुक्कामाचा संदर्भ आहे। काकांसाठी हा स्टे आयुष्यभराची शिदोरी होता आणि त्यांच्या बोलण्यात त्याचा उल्लेखही वारंवार येत असे। जगभरात अनेक तीर्थक्षेत्र आहेत, मात्र त्याच्या भक्तांना देवाची सेवा करावी लागते, देवाची वाट पाहावी लागते। येथे पंढरीचा देव मात्र भक्तांची वाट पाहतो आणि भक्तांची सेवा करतो, हे विशेष आहे आणि अगदीच वेगळंही आहे। त्यामुळे अन्य तीर्थांची पंढरीशी आणि पांडुरंगाची तुलनाच करता येत नाही। पंढरीसारखे तीर्थक्षेत्र नाही आणि पांडुरंगासारखा देव नाही। काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग। संत एकनाथांची रचना भीमसेन जोशींच्या स्वरात अभंगाचे हे शिवधनुष्य सादर करतो आहे श्रेयस। काया हे पंढरी, आत्मा हा विठ्ठल,